नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण करू हॉटेलसारखा कुरकुरीत बांगडा फ्राय. त्यासाठी बघा इथं मी बांगडे घेतले 4 चांगले स्वच्छ असं ह्याला साफ करून घेतलेले. ह्याला मी चिरा मारून घेतल्यात म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतोय. तर बघा ही आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, बांगड्यावर लिंबू पिळून घ्यायचा. अर्धा लिंबू घ्यायचा, मोठा असला तर कमीच पिळा. लहान आकाराचा लिंबू आहे तर मी अर्धा पिळणार आहे. तर थोडासा मी ह्याच्यावर लिंबू पिळून ह्याला हातानं चोळलंय. आता ही थोडासा लिंबू राहिलाय शिल्लक, त्याला मी इथं साईडला ठेवते. छोटा 1 चमचाहून थोडंसं जास्त मी घेतलं लाल तिखट, छोटा अर्धा चमचाहून थोडंसं जास्त मीठ घेतलंय, छोटा अर्धा चमचा घेतलाय गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा हळद पावडर. गरम मसाला पावडर कोणताही वापरला तरी चालतंय. आता मस्त असं आपण हातानं ह्याला आधी मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यावरती राहिलेला लिंबू आधी पिळून घेऊ आपण. आपण काय करतो, बांगडा फ्राय करायला लागला की आपण ह्याच्यावर सुक्काच मिरची मीठ असं लावून घेतो ना, तर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून बघा, मिठाचं बी पाणी होतंय आणि बांगड्यामध्ये चांगलं मीठ मिरची मुरती. तर बघा असं हातानं आधी चांगलं मिक्स करून घेतलंय मी थोडंसं पाणी टाकून. आता बांगडा घ्यायचा हातावर आणि असं बघा चिरामध्ये चांगलं भरून घ्यायचा. ही मसाला आपण तयार केलेला जास्त काय घालायची गरज नाही, नुसतं मीठ मिरची हळद पावडर थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तर बघा असं मस्त असं आपण ह्या चिरामध्ये भरून भरून हे मसाला लावून घ्यायचा. आता चांगलं ह्याच्यावर हात फिरून घेऊ आपण मसाल्याचा. एकच नंबर लागते बरं का ही बांगडा फ्राय, एकदा करूनच बघा. आता बघा अशा पद्धतीनंच आपण सगळ्या बांगड्याला मीठ मिरची लावून घेतली म्हणजे मसाला आपला लागलाय. आता ह्याला मी एकदा चुळून घेते आणि ह्याला ठेवते 10 मिनिटं बाजूला. जास्त वेळ ठेवलं तरी चालतंय, पण फ्रीजमध्ये ठेवा. जास्त वेळ ठेवायचा असला तर बाहेर ठेवू नका. आता बघा ह्याच्यात मी 4 चमचे घेतले बारीक रवा आणि 4 चमचे बेसन घेतले. आता ह्याच्यात थोडंसं आपण लाल तिखट घालणार आहोत. तर बघा छोटा अर्धा चमचा आपण ह्याच्यात लाल तिखट घातलंय, छोटा पाव चमचा मीठ घालून घ्यायचं. मीठ आधी आपण लावलंय मच्छीला तर जास्त मीठ लावायची गरज नाही, पण ह्या वरच्या आवरणात बी थोडंसं मीठ मिरचीचा टेस्ट आल्यावर चांगली लागते बांगडा फ्राय. तर बघा असं चांगलं आपण ह्याच्यात मीठ मिरची मिसळून घेतली. आता बघा इथं मी घेतल्यात 5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 आहेत लसणाच्या पाकळ्या, त्याला ठिचून घेणार आहे. आता बघा चांगला आपण बांगड्यावर एकदा मायेचा हात फिरून घ्यायचा मस्त असा, म्हणजे चांगला मीठ मिरची लागते. जिथं जास्त असेल कमी असेल ती एकसारखी लागून घेते. आता ही आपण बेसन पीठ आणि रवामध्ये आपण मीठ मिरची लावली ना, त्याच्यात ही बांगडा ठेवायचा आणि असं मस्त असं ह्याला लावून घ्यायचं. ही आता मस्त रवा आणि हे बेसन पीठ लागले बघा. आता असंच करून आपण ह्याला एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ. सगळ्या बांगड्या असंच आधी तयार करायची आणि मग तव्यामध्ये नाही तर पॅनमध्ये तेल घालायचं. तर बघा इथं मी पाववाटी तेल घालते. आता ह्याच्यात ही मी लसूण दाखवलं होतं ना 5-6 कळ्या, त्याला मी ठेचून घेतलाय. कुठून नाही घ्यायचा जास्त, नुसतं ठेचायचा. ह्याच्यावर एक एक बांगडा उचलायचा आणि ठेवायचा. तुम्ही ह्याच्यामध्ये कढीपत्ता बी घालू शकता. माझी लेकरं खात नाहीत कढीपत्ता घातलेला बांगडा, म्हणून मी ह्याच्यात कढीपत्ता घातला नाही. कढीपत्ता घातल्यानं बी चव चांगली येते. मस्त असं आपण 4ही बांगडे आपण ह्याच्यात ठेवल्यात तव्यामध्ये तळायला. आता लवकर घाई करायची नाही, मीडियम गॅस करायचा. मीडियम गॅसवर ह्याला चांगलं एक साईडनं तळू द्यायचं, मग दुसरी साईड करायची. अशी दोन्ही बाजूनं मस्त खरपूस असं ह्याला आपण तळून घेऊ. गॅस फास्ट ठेवायचा नाही, मध्यमच गॅस करून ह्याला तळून घ्या. आणि जर एक साईड झाली की थोडा फास्ट केला तरी चालतंय. अंदाज येतेच ना आपल्याला तळा असेल म्हणून. तसं करून आपण कमी जास्त गॅस करून ह्याला तळून घेऊ मस्त असं कुरकुरीत होऊस. तर आता झाला बघा आपला बांगडा फ्राय. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला आवडत असल्या रेसिपी तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा. गावठी रेशमाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त असा आपला ही बांगडा फ्राय झाला, एकदा करून बघा. धन्यवाद.